आता बघ कसा सरळ करते मी. बायको बायको अरे चुप चुप ते ठेव तिकडे ठेव लागेल ना मला. अरे ठेव ते ठेव ठेव म्हणते मी ठेव ते बस इथे बस. अरे काय करतोस तू? बस म्हणलं की मी बस ते गप बसायचं. मी काय सांगते ते नीट ऐकायचं बघ. ते दिवसभर सही मिळवण्यासाठी मी लाईफ फिरलेलं असतंय म्हणून माझं डोकं फिरलेलं असतंय. माझ्यासाठी नंदिता वहिनींचं सरपंच पद महत्वाचं असतंय बघ आणि ते राहणारच. ते सगळ्या सह्या मिळाल्या बघ. मिळाल्या नाही जबरदस्ती मिळवल्यास तू सह्या. तेच ते काय बी असू दे सह्या मिळाल्या. ते जबरदस्ती घेतल्या का कशा घेतल्या ते महत्वाचं नसतंय बघ. वहिनींचं सरपंच पद महत्वाचं असतंय बघ. काठी बाजूला ठेव बरं का ती. तू बाजूला ठेव ती काठी. कशासाठी हा ते याच काठीनं मारलं होतंस की मला. तू मारलं होतं का नाही? आणि मी नुसतं ते जमिनीवर आपटतोय तर तुला ते बी नकोय काय? मला जे पाहिजे तेच करत असते मी. ते तर दिसतच आहे मला. जाऊन लोकांकडनं बळजबरी सह्या घेऊन आलास ना. ते तर मी तुझं सरपंच पद वाचावं म्हणून मी घेतल्या होत्या की सह्या. ए तू घेतल्या नव्हत्यास बरं का. राणाजींनी घेतल्या होत्या आणि त्यांनी जे केलं ते चांगल्यासाठी केलं. ते का वाईट वाईटसाठी करतोय चल. एवढीच जर काळजी असते तर मग करू नकोस काही. पण ते तुला काय जमत नसते बघ. तू ते सही करून सोडणारच. तू वाईट माणसासाठी सही करणारच. पण ते तुला नाही म्हणायला जमणारच नाही. काय झालं गप्प का? ते गॅरंटी असते बघ मला. ते तू उद्या सही करणारच. खरं सांगते मी खोटं बोलत नसतंय. तू वाईट माणसाला साथ देणारच. गप गप राहू नका. नीट विचार करा. डिग्रीवाल्या बाई चंदे हा चहा पाण्याची सोय झाल्या? वय ताई साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो ते साहेब का नाही इथं खुशच होऊन जाणार. मी गोदकाला सांगून का नाही लय भारी बेत बनवायला सांगितलं. काय काय बेत बनवलाय? छान फव. छान फव. किंवा काय बेत आहे? जरा नळ्या बिळ्या करायची काहीतरी. पप्प्या तिथं आमचं सरपंच पद पणाला लागलंय. तुला नळ्या बिळ्या काय सुचायलंय र? त्यांचा ताई जरा ते फव गरम करता काय? या की काय रे तू सांगितलंयस तसं तुझ्या सरपंचकीचा प्रश्न मी सोडवलाय. तू जो उपाय सांगितलास तो अंमलात बी आणलाय. आता काय काळजी करायची नाही आपण. याच्या पुढे जर काय घोळ झाला तर मग बघ. काही घोळ होणार नाही. कुठलीही अडचण येणार नाही. सगळ्या सह्या झालेल्या आहेत. ते निम्म्या मी आणल्या आणि निम्म्या पपेताना आणल्या बघा. हे मी सांगितल्या म्हणून तुला सह्या मिळाल्यात. हा तेच ते हो. राजा आहे की नाही ते तायडीच्या लई पुढे 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 करायला रे. होय मला तर फुल डाऊट आहे. या सगळ्या प्रकरणाच्या मागं का नाही ह्याचाच हात असणार आहे. खरं सांगायलास? मग कवा येणार हे साहेबांना? कवा आम्ही या समध्यातनं क्लिअर होणार? येणार की हो. ते तुम्ही काळजी कशाला करता? हा ते सगळं ओके होणार बघा. आम्ही असताना समजा ओकेच होणार. आम्हाला काय लेची पेची समजलास काय? या साहेब या. आले या. नमस्कार. 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 या बसा चहा घ्या आधी. त्याची काही गरज नाही. मला एक सांगा झालेल्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? साहेब खरं सांगायचं तर आमची जरा चूक झाल्याच. पण आम्ही हे जे काय केलं
ते समजा गावकऱ्यांच्या भल्यासाठीच केलंय बघा. काय? साहेब तुम्ही यावर्षी महाराष्ट्रात पूर किती आलाय बघितलं सा नव्ह? हो. पण आमच्या गावात त्या पुराचा अजिबात काय ताप झालेला नाही. याचा त्याच्याशी काय संबंध? आहे की साहेब, म्हणजे दरवर्षी कसं व्हायचं की पुराचं पाणी गावात यायचं आणि गावातल्या लोकांचं लाखोचं नुकसान व्हायचं बघा. हा तर ते नुकसान होऊ नये म्हणून आम्ही भराव घालून एक संरक्षक भिंत बांधून घेतल्या गावात. हा, त्या भिंतीसाठी जरा खर्च आला साहेब. आम्ही बोलू साहेबांशी? हा, बोल बोल बोल. साहेब पावसाळा जवळ आलता आणि ही संरक्षक भिंत जी बांधायची होती त्याच्यासाठी आम्हाला फंड मिळत नव्हता, मंजुरी मिळत नव्हती त्या फंडासाठी. म्हणून मग आम्ही काय केलं, ग्रामपंचायतीतला ह्यो जो फंड आहे ह्यो आम्ही या कामासाठी वळवला. आता एकदा का मंजुरी मिळाली की ह्यो फंड आम्ही परत त्या कामासाठी वळवणार. पण यामुळे झालं काय की गावकऱ्याला निदान पुराचा त्रास नाही झाला काय. म्हणून काय होतं साहेब, जे मंजूर झालेलं फंड आहे की नाही त्याची कामं तुम्हाला दिसत नाहीत पण खर्च झालेला दिसतो. हा आणि खरं सांगतो साहेब, आम्ही हे जे काय केलंय का नाही ते ग्रामपंचायतीतल्या सदस्यांची परमिशन घेऊनच केलंय बघा. सह्याबी घेतल्यात मी. ते हे बघा समध्या सदस्यांच्या सह्या बी आहेत इथं. हे बघा इथे. साहेब आम्ही हे जे काही केलंय ते आमच्या गावकऱ्यांसाठी केलंय, त्यांना काय ताप होऊ नये म्हणूनच केलंय. हे बाकी खरं आहे बघा साहेब. म्हणजे काय झाले, आम्ही जे काम करले की नाही ते कुणाला तरी बगवाना झाले, कुणीतरी सारखा आळ घ्यायला लागले. एक सच्चा आणि इमानदार माणसाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कुणीतरी अडकवायला लागले बघा. माजी सरपंच आणि सध्याच्या ग्रामपंचायत सदस्य अंजली गायकवाड यांची सही नाहीये. ते हा अहो ते काय घरातलंच मेंबर आहेत की, करतील की साहेब काय तडे काय. हा त्यांना आत्ता बोलवून घेतो म्हणजे तुमच्या समोरच डाऊट क्लिअर होईल. जाऊबाई, जाऊबाई. चहा पाण्याचं बघायला पाहिजे. चंदे साहेब तुम्ही किती वेळ असं उभं राहणार, त्या इस्तवर तुम्ही बसा, चहा घ्या. त्याची काही गरज नाही हो. अहो तयार आहे साहेब, तयार आहे. या साहेब या. ते खाली चला, ते सगळे वाट बघत बसलेत. अहो ते साहेब आलेत मोठं. हे बघा, तुम्ही सही केली तर वहिनींचं सरपंच पद वाचत असते आणि नाही केली तर जात असते बघा. ते काय ठरलंय तुमचं? खरं तर तुमच्याकडनं सही करून घ्यायची जबाबदारी असते माझ्याकडे. हा पण ते मी काय सांगणार नाही बघा. तुम्हाला करायचे तर करा, नाही तर करू नका. ए काय करायचं आणि काय नाही तू मला शिकवू नको. इल्ल अहो ते लांबच असते की मी. हे बघा ते मी तुम्हाला शिकवत नसते, मी मधी पडणार नाही हे सांगत असते तुम्हाला. कसं असते की राजाने एकदा दोस्ती केली ती जबरदस्ती करत नसते बघा. मग काय ठरलं तुमचं? नाही करणार का सही? नाही तसं मी खाली जाऊन सांगून टाकतो. नाही ते एक काम करून टाका की तुम्हीच चला खाली आणि सरळ त्या साहेबांसमोर सांगून टाका की मला सही करायला जमणार नाही म्हणून. ती एकदाचा विषय संपून जाईल. तू जरा गप्प बसतोस का? वाटलंच मला. हे वाईट माणसाच्या विरोधात जायला जमणारच नाही तुम्हाला. ते काल म्हणलं होतं का नाही मी, गॅरंटी आहे मला तुम्ही सही करणारच म्हणून. चला
तुम्ही सही केली तरी वहिनींचं सरपंच पद जात असते बघा. नाही नाही ते माझं मन सांगते हो तसं. ते तुम्ही सही केली तर राहील बी, ते काय माहित. चला चला ते मोड साहेब आले, चला लवकर. अहो, चला की लवकर. तायडे, हे मास्तरी नाही वेळेला काही घोळ घालणार नाही ना? त्या राजानं तिची जिम्मेदारी घेतल्या ना भाऊ. हे राजाविषयी की नाही मला जरा सविस्तर बोलायचं तुला. आल्या अंजली गायकवाड आल्या. जाऊबाई. साहेब या आमच्या जाऊबाई आहेत. जाऊबाई हे जिल्हा परिषदेचं साहेब आहेत. ते ग्रामपंचायतीचा फंड आम्ही दुसऱ्या कामात कसा वळवला ते जरा सांगत होतो त्यासनी. पण यामध्ये यांची सही का घेतली गेली नाही? ते आजारी होत्या त्या. त्यांच्याकडे बघा की दिसतातच ना बा आजारी. तर मग ताप कुठं द्यायचा त्यांना म्हणून मग राहून गेली. पण काय हरकत नाही, आता करत्याल सही. घ्या सही कर. तायडे म्हणलेलं का नाही बघ की. जाऊबाई काय झालं हो? ताप उतरला नाही काय अजून? लगेच सही करायची, नाहीतर गोदाकाचा लाडूचा काय हाल करू का नाही बकवणार नाहीत. चला सही करा आणि मग नंतर रेस्ट करा. हा या. थांबा. काय झालं साहेब? आता अंजली गायकवाडांची सही करायची काहीच गरज नाही. बाकींच्या सह्या तुम्ही कशा घेतल्या ते आम्हाला कळले. हे बघा. हे साहेब, हे सगळं विरोधकांचं काम आहे साहेब. अच्छा, विरोधकांनी सांगितलं म्हणून तुम्ही त्यांच्याकडून मारून सह्या घेतल्या?
नाही. तुम्ही भ्रष्टाचार केला हे सिद्धच झाले, पण गावात दहशत माजवत आहे हे पण आता आम्हाला कळालं. आता तुम्ही सरपंच पदावर राहणारच नाही, पण गावात गुंडगिरी केली त्या आरोपाखाली तुमच्यावर केस पण दाखल होतील. काय? साहेब आम्ही खरं सांगतो, हो तुमचा काय तर गैरसमज व्हायलाय. अहो आम्ही असं कशाला कुणाला मारायला पाठवू? सगळे तुमचं नाव घेतात ते काय उगाचच का? हे समजा या माणसानं केलंय. ह्यो पक्का गुंड आहे. अहो हे मी दिसतोय ना त्यो मारताना त्याच्यामध्ये. आमचा काहीच संबंध नाही साहेब. हे बघा, कुणाचा काय संबंध आहे तुमचं तुम्ही बघून घ्या. आम्हाला काय करायचं ते आम्ही बघतो. साहेब ऐका. चला. साहेब अहो ऐकून तर घ्या. माझं का नाव घेतलं? खबरदार खबरदार आमचं नाव घेशील तर लई मोठा घोळ घातलाय तू आज. घोळ नाही ग तायडे, मी खरंच काय घोळ घातला नाही. हे तुझं सरपंच पद वाचावं म्हणून सगळं करतो. वाचावं म्हणून केलं का जावं म्हणून केलं? त्या दिवशी ते फायली मिळाल्या त्या तुझ्यामुळं. आज हे सह्या घेतल्या ते बी अशा दहशत माजवून. तायडे दहशत काय आपल्याला नवीन आहे काय? थोबाड बंद. थोबाड बंद. ऐकी तायडे, ऐक. अगं समज, अगं मी सह्या घेत असताना कोणतरी शूटिंग कराले हे जर मला आधी कळलं असतं तर मी सह्या घेतल्याच नसतं ग. त्याला धरून हाणलं नसतं काय मी? अरे तू काय बोलायलायस? तू जेव्हा सह्या घेतल्या तेव्हाच बरं शूट झालं. सह्या तर यानं बी घेतात, याचं कसं शूटिंग नाही झालं मग? अगं पण त्या बापूचा व्हिडिओ पण बघितलाय आम्ही. तो तर तुझा माणूस आहे, मग असं झालंच कसं? कामात हलगर्जी झालीच कशी? याच्यासाठी पैसे देतो आम्ही तुला, याच्यासाठी पोचतो. तुला काय वाटलं तू आमच्यावर राजकारण करशील, आमच्यावर कुरघोडी करशील? तुला नक्की पाहिजे काय? पैशाची लई हाव सुटल्या काय तुला? बस, उगीच बिन बुडाचे आळ लावायचे नाहीत माझ्यावर. अरे अगं खरं सांगालोय मी. काय झालं? वाड्यावर साहेब लोक कशी काय? वहिनींचं सरपंच पद धोक्यात आले. पैसे खाल्ल्याचा आळ आहे त्यांच्यावर. अरे आळ कसला मर्दा? एक एक करून सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्यात आता. आता तुम्ही डोसकं फिरवणार आहे आमचा? तुझं डोकं काय फिरवायचं? आधीच फिरलंय ते. नाही आता नाही त्या लोकांच्या नादाला लागल्या वेच होणार आहे म्हणा. 2 वर्ष गोड होतो मी, आता अचानक कडू झालं. तुझ्यामुळे लई नुकसान व्हायलंय आमचं. अगं मी तुला कसं समजावू? ते सगळं तुझ्यासाठी. समजून सांगूच ना करा तू. वहिनी साहेब, पत्रकार आल्यात. अरे वा, या 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 लवकर या, इकडे या. वहिनी साहेब बराबर सापडलेत कात्रीत.
आता तुमची सुटका नाही.